मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेल्या महिलांचे अर्ज पात्र किंवा अपात्र जे झालेले आहेत महिला, ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत, ज्यांचे रिव्ह्यूमध्ये आहेत, ज्यांचे डिसअप्रूव्ह झालेले आहेत, ज्यांचे रिजेक्ट झालेले आहेत, हे सर्व घरबसल्या तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून पाहता येणार आहे। अवघ्या काही मिनिटाच्या आत याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम आपण हे 4 ऑप्शन समजून घेऊया। नारी शक्ती दूत ॲपमध्ये तुम्ही जर अर्ज केला असेल तर पहिला ऑप्शन या ठिकाणी दाखवला जात आहे पेंडिंग टू सबमिटेड। आता पेंडिंग टू सबमिटेड म्हणजे नेमकं काय? तुमच्या अर्जाची अजून चौकशी झालेली नाही आहे, तुम्ही ऑनलाईन अर्ज केलाय, तुमचा मेसेज कन्फर्म झालाय, परंतु या ठिकाणी समितीच्या माध्यमातून जे काही तुमच्या अर्जाची चौकशी करायला पाहिजे होती ती अजून चौकशी झालेली नाही आहे। याच्यामध्ये अजून तुम्ही फेरबदल करू नका। त्यानंतर दुसरा ऑप्शन यामध्ये ॲड करण्यात आलेला आहे तो म्हणजे अप्रूव्ड। ज्या महिलांचे अर्ज मंजूर झालेले आहेत अशा महिलांचे अर्ज इन पेंडिंग टू सबमिटेडच्या ठिकाणी अप्रूव्ड म्हणून दाखवलं जात असेल। ज्या महिलांचे अप्रूव्ह झालेले आहेत अर्ज अशा महिलांना काही करण्याची गरज नाही किंवा अंगणवाडीमध्ये अर्ज सुद्धा तुम्हाला देण्याची गरज नाही। अनेक महिलांचे अर्ज इन रिव्ह्यू मध्ये आलेले आहेत, अशा महिलांनी ध्यानात ठेवा तुमचं अर्ज आता चौकशीसाठी पाठवण्यात आलेला आहे, अजून चौकशी झालेली नाही आहे। 1 ते 2 दिवसामध्ये तुमच्या अर्जाची चौकशी होईल, त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्रूव्ड म्हणून मेसेज येईल। आता त्यानंतर तिसरा ऑप्शन यामध्ये दाखवला जात आहे तो म्हणजे डिसअप्रूव्ड। ज्या महिलांचे अर्ज डिसअप्रूव्ह झालेले आहेत अशा महिलांना परत या योजनेमध्ये एडिट करता येणार आहे आणि परत रिसबमिट यामध्ये तुम्हाला करता येणार आहे। जे काही कोणत्या कारणासाठी तुमचं डिसअप्रूव्ह करण्यात आलेलं आहे याचं कारण सुद्धा या ठिकाणी दाखवलं जाईल। आता यानंतर आपण समजून घेऊया चौथा ऑप्शन जो आहे रिजेक्टेड। अनेक महिलांचे अर्ज रिजेक्ट मध्ये जाणार आहेत। ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट मध्ये जाणार आहेत अशा महिलांना पुन्हा हा फॉर्म भरता येणार आहे, त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही। भरपूर असे महिला अर्ज करत असताना चुकीच्या पद्धतीने अर्ज करणं असेल, डॉक्युमेंट व्यवस्थित न जोडणं असेल किंवा या व्यतिरिक्त ज्या कारणास्तव तुमचं अर्ज रिजेक्ट झालाय त्याची कारणाची तुम्ही पूर्तता करा आणि पुन्हा तुम्हाला अर्ज करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे। अशा पद्धतीने पूर्ण डिटेल्स माहिती आपल्याला सर्वप्रथम समजून घ्यायची आहे। आता आपण जाणून घेऊया आपला अर्ज मंजूर झालाय की अजून मंजूर झालेला नाही आहे की कोणत्या त्रुटीमध्ये पडलेला आहे। हे पाहण्यासाठी सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर ओपन करायचं आहे आणि त्यामध्ये नारी शक्ती दूत ॲप या नावाने सर्च करा। हा ॲप अपडेटला आलेला असेल तर अपडेट करा, नवीन ॲप आलेला असेल तर इन्स्टॉल करून घ्या। आता ॲप अपडेट झाल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये नवीन फ्रेश ॲप आता इन्स्टॉल झालेला तुम्हाला दिसेल। ओपन ऑप्शन येईपर्यंत आपल्याला वाट पाहायची आहे। ओपन ऑप्शन आल्यानंतर त्यावरती क्लिक करा। या ठिकाणी ऑप्शन आलेला आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर आता तुमच्या मोबाईलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अधिकृत ॲप ओपन झालेला दिसेल। याच ॲपच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करता येणार आहे। अर्ज कसा करावा याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे। आता आपण समजून घेणार आहोत केलेले अर्ज तुमचा मंजूर झालाय की नाही, तर केलेले अर्ज यावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमधून जेवढे अर्ज भरलेले आहेत सर्व अर्ज या ठिकाणी दर्शवले जातील। एका अर्जावरती क्लिक करा, क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल वरती तिथं 4 ऑप्शन आलेले आहेत। या 4 ऑप्शन पैकी इन पेंडिंग टू सबमिट नावाचा एक ऑप्शन आहे ब्ल्यू पट्टीमध्ये मोठा आणि वरती आहे SMS व्हेरिफिकेशन डन। त्याच्या खाली जो ऑप्शन आलेला असेल त्यावरती तुम्हाला पाहून घ्यायचं आहे। इथं बघा इन पेंडिंग टू सबमिटेड या ठिकाणी जर अप्रूव्हल म्हणून आलेलं असेल तर काळजी करण्याची गरज नाही, कोणत्या ठिकाणी तुम्हाला जाण्याची गरज नाही, तुमचा अर्ज या ठिकाणी मंजूर झालेला आहे। जर अजून पेंडिंग दाखवत असेल तर काही करू नका, जर रिजेक्ट मध्ये आलेले असेल तर एडिट तुम्ही परत करून घ्या फॉर्म। अशा पद्धतीने घरी बसल्या आपल्या पूर्ण जे काही अर्जाची स्थिती आहे ते पाहू शकता। ही माहिती जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा। चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, म्हणजे असेच अपडेट तुम्हाला मिळत जातील।